रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. त्यांना वेळ लागला तरी त्यांनी निराश होऊ आमचे रोज 7 विचार असतात. अर्ध्या कोणता तो होता बायको गरोदर राहिली तर म्हणतात 12 वर्षांनी गरोदर राहिली पण लवकर लेकरू का होत नाही. आता 9 महिने थांबायला पाहिजे म्हणाले 9 महिने थांबायचे. कधी कधी 10 महिने 12 महिने 16 महिने थांबावं असं झाले तरी संतती चुकून मुखाला वाटलं की महाराजांचा उपदेश घेतल्यानंतर तरी नक्कीच महाराज संतती गेल्याशिवाय राहणार. आता गुरुमंत्राचा या संततीचा काही संबंध असंच करतात लोक. लबाडी गुरुमंत्र घ्यायचा म्हणतात आणि गुरुमंत्राचा हेतू असतो अध्यात्मसिद्धीचा, तो त्याचा नसतो. असा गुरुमंत्र घेऊनही त्याचे जवळजवळ 15-20 वर्ष झाले तरी संतती सासर चिमुरला. त्या चिमुरच्या सासू सासऱ्यांनी काही पांढऱ्या बायाची आली ना आमच्या पोराला पोरगच होत नाही म्हणून तिला शिव्या द्यायला, पोराला नाही द्यायची. आता जर संतती नाही झाली तर मला घरात राहणं मुश्किल आहे असं त्या कोणी सांगत. मुलगाईचं लग्न होण्याच्या आधी संतती झालीच होती. माणसांची अशी इच्छा ठरली असतात आणि त्यामुळे उपासनेत विचलित चित्त होत. त्याचा परिणामही मसूदकर आपल्यावर झाल्याशिवाय राहत ते अशा कक्षेत कधी जाऊ पुन्हा गेला असेल. कुणी जर गेला असेल तर त्याला आमचा भाबडा अत्यंत सरळ पण चांगला तर तोही अशा विकल्पाच्या कधी वाऱ्यामध्ये शिरतो. पुन्हा एकदा अहंकाराचा वारा, विकल्पाचा वारा, मला गोराचा माझ्या विष्णुदासा हा विकास. ज्यांना जुनी अधिवचनं दिली असतील त्यांनी पूर्ण केली. माझ्या देहाचा राहण्याचा ना जाण्याचा काही संबंध की महाराज तर उद्या आटोप कसं दिसतात आणि मग आपली कामं केव्हा होणार. न झाली की आपण पडलो. एखादी मिसल जशी ट्रेनिंगमध्ये पडते ना आणि मग ती 12ला पास होण्याची आज्ञा 12व्याला पास झाल्याशिवाय राहत नाही. रायरावाले म्हणून हैदराबादला होते, नाबालिक म्हणून इस्टेट जप्त केली तर 3 पिढ्या झाल्या तरी तो पहिला माणूस नाबालिकच होता. असं काही आपल्या दरबारात होणं शक्य नाही. एवढं त्यांना अधिवचन देऊ. राहिलेल्या मानसिक दोषात करता माझी परिस्थिती फारच खराब आहे पण त्यातही काहीतरी आता त्याचा उपाय करू. माझी प्रकृती बरी ठेवू न खाणं झालं तरी मी पडून पडल्या शहाणपणा जर तुम्ही केला आणि बरोबर राहिलेली जी माणसं आलेली असतील त्यांना काहीचं आहे तुम्ही बोलावले नव्हतं पण आलेच असतात त्याला काय करणार. त्यांची ती नियोजना केली जाईल. आज दुपारी ते पुढे घोषित केले जाते मग त्या माणसांचा ते नियोजन केलं. समस्येचं शेवटचं अनुशासन आणि आज्ञा देऊ हा माझा कार्यक्रम संपवतो. ज्याच्याकडे काम आणि अशा नियोजित केल्या जातील त्यांच्या हे कामं होतच राहतील आणि सर्वांशीच पुरस्काराची कामं एक टिपून ठेवा की हा मग त्या जागा अनेक ठिकाणी अशा माझ्या नावाने जागा त्या आपल्या सार्वजनिक ट्रस्टमध्ये घातलेल्या नाही. काही घातल्या त्यांच्या घातलेल्या पण त्या काही खाजगी माझ्या व्यक्तिकर्ताच्या नाही. माझी कोणतीच वस्तू माझ्या व्यक्तिकर्ता नाही या कार्यकर्ता आहे. मग ती खाजगी नावाने असो वा सार्वजनिक नावाने ते लिहूनही टाकले असेल. सर्व भक्तांनी लक्षात ठेवली की प्रत्येक वस्तू माऊलीच्या सेवेची आहे. तिच्यातच तिचं नियोजन करायचं. हा परवा 10 वर्ष 5 वर्ष दिल्ली लोकांनी दक्षिणा शिवलेली असते की खर्च होतेच होते पण खर्च जाऊन जी शिल्लक राहतेच ती काही पाचलेगावकर महाराजांना दत्तपुत्र घेऊन त्याच्याकरता खर्च करायची. कशाकरता आहे धर्मरक्षावयासाठी करणे आधी आम्हा त्यातलं भौतिक अंग जे समाजसेवेचं आहे ते लोकांना कळतं
आणि आतलं जे उपासनेचं नैतिक आणि आत्मिक अंग आहे ते कळत नसल्यामुळं ते दोन घोटाळे त्यांच्या मनात होतात. ते आपण आपल्या करू नयेत. हा दुसरा संदेश लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण दत्तगुरूंना करून हे काम ज्यांच्याकडे नियोजित केलं जाईल त्यांनी दक्षतेने ते काम करावं. त्यांच्या काम्यकर्माची भावना त्या निष्ठेत आणि कार्यात मिसळून आजचा हा संदेश क्रम संपतो. असं जर काम आम्हाला निरंकारी पद्धतीने करण्याचं तर त्यांना मध्येच परसाकडला तरी जायला लागतं. एकदा परसाकडला गेलं की किती वेळ महाराजांचं चालणार आहे, 1 तास, त्यातला पाऊण तास तर परसाकडमध्ये जातो. नंतर आल्यानंतर एखादं गिट्टीचा दगड घ्यायचा, नसा फेकायचा आणि लोकांनी त्याचे फोटो काढावे. पुणे तपलेलेच असतात सगळे. ते काही साहेबाच्या अंतरात्म्याकडे पाहत मलाही घडावं, माझ्या मिनिस्टरलाही हे सत्कर्म घडावं, त्याशिवाय मिनिस्टरची सुद्धा बुद्धी ठिकाण्यावर राहणार. मिनिस्टरनी तरी काही आकाशातनं पडलेला. पहिल्यांदा माणसाचे सगळे संस्कार आले आहेत ते पशुवृत्तीत नाही. 184 युवरीच्या तुम्ही पाहिल्यात, त्या काही एकदम माणसाची एवढी ह्या पशुयोनीतनं वड चढत चढत तुम्ही मनुष्य देहापर्यंत आला. निकृष्ट देह टाकले आहेत आणि उत्कृष्ट धारण करीत गेला. पण निकृष्टाची पायरी नसती तर उत्कृष्टाची शिडी चढताच आली. ह्या अशा निकृष्ट प्राण्यांच्या मधनं आपला देह आलेला असल्यामुळं त्या निकृष्ट प्राण्याचे जे संस्कार आहेत ते कुठे जातील? तेही येणारच. त्या संस्काराला अभ्यासाच्या दृष्टीने परिष्कृत करायचं आहे, म्हणजे मानवीय देहाचं सार्थक झालं असेल. असे निकृष्ट संस्कार प्रकृष्ट करावेत, प्रकर्षित करावेत अशी बुद्धी तुम्ही जगदंबेश जवळ जर कधी मागितली का? मला पोरं होऊ दे, पोरं झाले जास्त तर पुरी होऊ दे, पुरी जास्त झाले तर पुन्हा म्हणतील की इतका उताडा कशाला. एकाने तर परवा त्याला पोरगी झाली असं कळलं, जीवन दिला. आता पोरगी झाली असं कोणतं पाप झालं की जीव देण्याचा याला असा उपयोग. जीव दिला म्हणा. बरं हे झालं की आमचे तुमच्याजवळचे नंदुशेठ बसले, हेही असे सरळ कुंडीला आले. एक कुंडी झाली, दुसरी झाली. आता म्हणजे मी मरोज तोर काही माझ्या बायकोला पोरगा होणार नाही, मी मेल्यावर काही आशाच. आणि मग पोरगा झाल्याबरोबर मात्र इतके उल्लसित झाले की जणू काय त्यांना स्वर्गच मिळाला. चांगली गोष्ट आहे. आता आम्हाला मुलगा हो वा मुलगी हो, ती माणुसकीला साजेलचं कर्म करणारी राहील की नाही इकडे लक्ष द्यायचं, हे साधकाचं काम. ते तसं करतात मला नाही असं. त्यांनी जुगल नावाचा एक पोरगा आणला बरोबर. त्यांनी रामायण परवा सर्वांना द्वारा म्हणून दाखवलं. तो ह्या पुराणी ह्या तुरुकमारीच्या तिथं लाखो रुपयाच्या भीता त्याला भीता करता येत असल्यामुळे लोकांकडनं करून घेतल्या आणि जनतेला हे कर्म पुण्यकर्म नाही काय ह्या माणसाला वाटणारच नाही. कारण फक्त देवाचं नाव घेणे अर्थ न करतात. देवाच्या नावाचा जप करायचा तो त्याच्या अर्थाचं चिंतन आहे. तुम्ही राम नाम या शब्दाचा अर्थ किती वेळा मनन केला तो सांगा. तुम्ही म्हणजे काय फोनची तबकली आहे आमच्या फोनच्या रेकॉर्ड मध्ये राम नाम लावलं आणि 24 तास रामनाम ती म्हणते. पण थकत आम्हाला सप्ताह करायला लागला म्हणजे केवढी पंचायत होते. त्या सप्ताहवाल्याला सांगावं लागतं पहारेकऱ्यांना की तुम्हाला बादलीवर चहा देऊ आणि कट्टावर विड्या. मग मोठ्या मुश्किली ते आता चहा पितात आणि जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. आता रामकृष्णाला चहा पिऊन चाललेले वगैरे कळत नाही का? त्यांना वाटतं की सप्ताहाकडनं नामस्मरण चालू आहे. 24 तास नामस्मरण जर असा चहा पाजून केलं तर लोक तयार होतील. आणि काही ती समाधी लागायची असली तर गांजा प्यायला तर फार लोक लागतात. आणि घाण प्यायली तर
मग ब्रह्मानंदी टाळी लागायला वेळ. एकाला गांजा ही पचला, भांगरे ही पचली, त्यानंतर त्यांनी चरस खायला सोडला आणि चरसही पचला. त्यावेळेला नागिन चावून म्हणजे सापाचं विष चावून घ्यायचं, विषा यावी म्हणून. आपण खाता 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 आमच्या इकडच्या इथल्या एक आमचे मोठे श्रेष्ठी शेंडी होते इथं जवळ, एवढी लोळी खात असत कशाची आपूची, कच 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 खायची. तेवढी आपू तुम्ही खाल्ली तर एका मिनिटात मरून जा. त्यांना काही होत हे बंपरवर दूध प्यायचं, नुसते वगैरे लाल लाल. पण एके दिवशी तिथं चोवडा वागायला लागला. मला कळे ना की आमच्या शेतीच्या त्या गोष्टी घरी काय पोरगी झाली का पोरगा झाला, चौपडा का वाचतो तर त्यांनी सांगितलं टट्टी झाली शेती. म्हणजे 8-8 दिवस परसाकडलाच व्हायचं. मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आपलं प्रत्येक कर्म असं कोणत्या क्षुद्रतम आकांक्षेला बळी पडून करू. हे कर्म करता करता जर तुम्ही एका निष्ठेने करणारे असे कुठेही साधू असले तर त्या साधूला आपला नमस्कार म्हणा करायला हरकत. पण नुसतेच मठाच्या नावावर जगून एका मठाने दुसऱ्या मठाशी द्वेषाने भांडणं करणाऱ्या साधूंचे 3 कोटी आखाडे झाले तरी एक मुंदळभर सुद्धा कल्याण होणार. म्हणून हा मंत्र मी तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला पडतो का ते पहा. की देहभावना म्हणजे देह अहंकार न ठेवता, देहच न ठेवता नाही. देह अहंकारामध्ये शरीरा इतका तो मर्यादित राहतो. असे 2 अहंकार खटकायला लागले की थिंगी पडते. आणि त्या साधू साधू सुद्धा हे अहंकार असे उदास्त नावाने येतात. म्हणजे साधू पण आपोआप नाही सर. आमच्या इथे उदासी आखाड्याचे साधू आहेत, त्यांच्या घराण्याचे गुरु आहेत. आणि हे त्या आखाड्याचे ट्रस्टी. अहो त्या साधू महाराजाकडे पाहिलं की तुम्हाला वाटायचं की हा लग्न करावं तर ह्याच्याशी. पुरा पान साधू, चांगलं पान रोजचं सुंदर खायचा, गाल सगळे रंगलेले. खरी गोष्ट आहे. आणि उत्पन्न आखाड्याचं चौपट, त्याचं चौपट वाजवण्याचं सामर्थ्य इथल्या आखाड्याच होतं. इथे त्याच्यावरचा मोठा बुवा जो राहताच येतो खांबावच्या आखाड्यात. तेव्हा आखाड्याचं गुरु का व्हायचं तर सगळ्या इस्टेटीवर ताबा मिळवता येतो. शंकराचार्याची अशी इस्टेट आहे असं कळल्याबरोबर 2 शिष्य स्वामी तयार झाले. आणि गुरु गेले मरून. ह्यातला खरा शिष्य स्वामी कोण ते निर्मितच व्हायचं राहिलं. ती भांडणगिरी कोर्टात. एक शंकराचार्य दुसऱ्या शंकराचार्याविरुद्ध भांडतो. प्रत्येक नेहमी माहित असतो की वर्णानाम ब्राह्मणो गुरु, ब्राह्मणानाम संन्यासी गुरु आणि संन्यासानाम चपराशी गिरी. चलो महाराज कोरटले हे वाटले काय. आता सद्गुरूला न्याय घेण्याकरता शंकराचार्याला साध्या भौतिक न्यायाधीशाकडे जाण्याची पाळी यावी का. असे कितीतरी आखाड्याचे खटले आमच्या जेके साहेबांकडे येत असतील. काही तर त्यांनी हक्क तुझा का माझा. आता देवाच्या भक्तीवर हक्क सांगायला कोर्टात जावं लागतं. ही भक्ती जर साधूंची आहे तर तुमची काय होईल. तुमचे मानसिक रोग आपोआप माऊलीच्या कृपेने बरे होतील. पण त्याचा दिवस ठेवलेला असतो. हा कार्यक्रम आजचा आटोपल्यानंतर तर आधीच 8-10 दिवस येऊन बसतात आणि महाराज खवा आहे तुमचा कार्यक्रम. महाराज तुमचं क्रियाकर्म केव्हा. कार्यक्रम म्हणजे क्रियाकर्म. परवा तर असे हजारो माणसं एकेका सभेला जवळजवळ परवाच्या 30,000 माणसांचा समुदाय. आणि तिथं आल्याबरोबर 2 पोरांनी मला विचारलं महाराज तुम्हाला खांद्यावर नेऊ का. काय विचारलं मला. खांद्यावर. महाराज तुम्हाला खांद्यावर नेऊ का. म्हटलं बाबा आत्ताच नको थोडं. हा गुरु महाग पडला तर दुसरा गुरु करायचा आणि दुसरा स्वस्त पडला तर तिसरा करायचा. असं सद्गुरूच्या बाबतीत कधीतरी घडू शकतं का.
पण असे शिष्य आहेत की नाही? आज गुरु केला तो उद्या फायद्यात आपल्या नफ्यात पडला नाही की लगेच दुसरा. माझ्या इथं तर कारखान्याची ह्याची गरिमा करता आपण कामं तयार केलेली होती. त्या कामामध्ये जमलं नाही असं कळलं की गुरु बदलून जमतंय असं म्हटलं की मुद्दाम त्या ठेकेदाराला आणलं आणि त्याला सांगितलं अरे उपदेश घे महाराजाचा, म्हणजे आपोआप तो ठेकेदारी तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार. आता अशा तऱ्हेची प्रवृत्ती ही धर्माची प्रवृत्ती राहील का? म्हणून आता मी तुम्हाला आजचा हा प्रश्न विचारतो की उपासनेचं अंग म्हणून तुम्ही ही श्रमदानाची कर्म नव्हे, श्रम तपस्येची. कारण दान करणारे भूतेसो तुम्ही कोण? म्हणा हरिदाता हरिभोक्ता हरि अन्नम हरि रस्तु शरीरे में घूमते बोलते हरि. तुम्हा सर्व मातांना आज्ञा आहे. ती आज्ञा ही की दान करा पण अनाठाई करू. गणपतीचा उत्सव करा पण असा निश्चय करा की ह्या उत्सवात 10 तरी भूतदयेची कामं घडतील अशा तऱ्हेचा आम्ही आपला खर्च त्यात खर्च करू. आमचं खर्च आम्ही डेकोरेशन मध्ये आणि याच्यामध्ये करणार. आम्ही कोणा पिरा पैगंबराच्या नादी लागून 2-2 लाख रुपये महिन्याचे आम्ही या देशाचं पाकिस्तान करण्याकरता पाठवणार. पण हे म्हणतात नवस मिळून नवसाला पावेल तो देवा. मग ती मर्याई असो, सटवाई असो, वा महाभगवती महांकारी जगदंबा असो, आम्हाला काय दत्ताला शेदून पाळता की यांचा देव होतो. भक्ती करता नाही बाबा. त्यांचे अर्धे अधिक देव आहे त्यांच्या नवसाला पावण्याकरता, आत्मिक उन्नती करता त्याला भक्ती नाव देता येईल. जर नवसाला तो देव न पावला तर माझ्याकडे सांगणारे आले की महाराज गजानन महाराजांची पोथी वाचली, वाऱ्या केल्या पण गुण काही आला नाही. आता दुसरा एखादा महाराज सांगा. मग म्हणे साईबाबाकडे जाय. आता सांगा गजानन महाराज आणि साईबाबा वेगळे आहेत का? साईबाबा नाही पावले असं कळलं की आमच्या इथं भैरी म्हणून केलेली असते रत्नागिरीला. भैरी म्हणजे भैरवी, शंकराची भैरवी. तिचं नाव ठेवलं भैरी. तिला कानाने ऐकायलाच येत आणि तिच्या नवस करायला माणसं किती. मग ती अंगात येते. भक्ता 4 वर्षाचे 4 बोकड नाही, 1 वर्षाचे 4 असे 12 बोकड राहिले. जर तू न दिले बळी तर तुझ्या लेकरांना त्या बकऱ्यासारखं मी कापून चिरून खाल्ल्याशिवाय राहणार. त्यांना ते कटकट नको. लेकरं खाण्यापेक्षा 2 बकरी खाल्लेली काय हरकत. अशा जातीचे भक्त ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्यांच्या देवीही जशी तुमची भावना तसा देव होतो. म्हणा तैसा भाव प्रतिबिंबिला तयाचाच देव झाला. जसे तुम्ही तसे तुमचे देव. आमचे जपानी लोक देवाला तरतरीत नाद देत का? तर त्यांची तर कल्पना आहे नाद चेपटा असणं सौंदर्याचं लक्षण आहे. म्हणून चीन मधल्या बुद्धमूर्तीला तरतरीत नाद दिलेलं नसाय. पण या अंगात आलेल्या देवीनाही सांगितलं की तुम्ही अंगात या, हरकत नाही. पण काही सत्कर्म सांगा लोकांना. त्या अंगात येऊन काय सांगतात माहिती आहे? भलतच्या भलत सांग. आणि हे सांगितल्याबरोबर आमचे बाळासाहेब सावंत जे आता तुमच्या बरोबर आहेत ते आमचे साहेब आहेत. या साहेबाला वाटले की ही देवी अंगात येते काय. त्यांनी एक ड्युटी घेतली आणि असं करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यावर त्या देवीचा अध्यक्ष असतो तिथल्या गावाचा जो गावकरी, ते प्रभुगावकरी नावाचे असे अध्यक्ष तिथं आहेत. असं पाहिल्याबरोबर जेवढ्या त्यांच्या बदमाशा काही होत्या त्या देवीच्या मनात होत्या उघडकीस आणायच्या. आणि देवी अंगात येऊन बोलायला लागल्यानंतर तिला कोण मना करणार. अशा झटकी घेतली की त्या प्रभुगावकराच्या बापाने कधी असं ऐकलेलं. आता प्रभुगावकराच्या मालकीचा तो देव. मग याच्या काकावर दबाव आणला. व तुझं वाटलो होईल ही भित्रे कसंही कर पण बापा देवीची माफी मागून न्याला रे तिथं बसवून जाऊ.
काही खमक्या होता, हा म्हणाला प्राण दिला तर हरकत नाही, पण मी काही खोट्या गोष्टी सांगितलेल्या नसल्यामुळे त्या काही मला घेणार. तेव्हा माझ्या म्हातारनो अशा तऱ्हेच्या नादी लागू नका. देवी आपल्या अंगात आहे, येते म्हणजे काय, काही येत नाही, तिथं स्फुरण येईल. हे स्फुरण येण्याकरता पहिली अट आहे की आपलं मन अंतर्मुख होण्याच्या दृष्टीने थोडं तरी तादात्म्य व्हायला. असं तादात्म्य आमच्या ह्या माता जोगवा मागायला लागल्या आणि लाख रुपयाची कामं त्यांनी गरिबांच्या हिताची जोगव्यात नसली. आता अशा देवी आम्हाला अंगात आलेल्या पाहिजेत का नको? आता आमच्या बाळ्याच्या अंगात खोटं नव्हतं आलं म्हणा, खरोखरीच अंगात आलं. या साहेबा या आमच्या भाई साहेबांची लबाडी पाहून त्याला, म्हणजे आपली कुशेगावकर मिनिस्टर होते ते नाही, त्यांचे भाऊ असं त्या देवांनी खटाई काढली म्हणता की त्याच्या बाप त्यांनी इतक्या शिव्या तुम्ही दिलेल्या. गेल्या म्हणे तू काय आतापर्यंत केलेली काही कर्म आहेत मला माहित नाही असं म्हणतो का, मी देवी आहे. आणि एक एक काळा कोळसा उघडायला सुरुवात, तो कोळसा हा इकडं उघडायचा असेल, डाग त्याच्या तोंडावर पडत. आणि आता भानामतीचा रोग नक्कीच झाला. आमच्या इथेही भानामतीचे रोगी येतात. 20-20 वर्ष ज्यांना संतती झाली नाही त्यांना होते. एका बाईला तर त्या चिमूरची बाई ती ढोरखाय कवडशीला 17 महिन्याची गरोदर राहिली. 30 वर्ष विटाळ जाऊन झाली. डॉक्टरनी सांगितलं हिच्या पोटात बाय गोळा आहे, एक्सरे घेतला आणि शेवटाला तिला जे पोट झालं 17व्या महिनी, ते आता 10 वर्षाचं पोट आहे. हे ऐकून काही लोकांच्या अंगाला 10 झाल्याशिवाय राहणार. अनामतीचे रोगी ज्यांची तुम्ही चिकित्साच करू शकत नाही, तोंडावाटी इनऑर्गॅनिक दगड पडतो कसा, सायन्सच्या दृष्टीने तुम्हाला काहीही उत्तर देता येणार तो काय दुसरा अशा चुटकीवारून केलेला चमत्कार नाही. एका मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की आपल्याकडं लक्ष लोकांचं वेधलं जावं म्हणून बाया मुद्दाम लावून घेतात म्हणे त्या डुल्याच्या पुऱ्या, इथं डोळ्याला नाकाला सरतात डोळे. आता असं करणं शक्य आहे का? पण काही बायांना असं वाटतं की काल अंगारा महाराजांचा घेतला त्याकरता आज जप केला, दुसऱ्या दिवशी संतती झालीच म्हणजे काय झालं माहितीये का तुला? मी फेरीत होतो अशा या कलमा कशाच्या साबुदाण्याच्या. एक जंटलमन आला आणि माझ्या मागोमाग त्या उठून पाहतोय असे. काय करतोस रे? तर म्हणजे तुम्ही पेरलेल्या कलमांना मुळं फुटली की नाही ती पाहतो. म्हणजे 1.5 मिनिटाच्या आतच बरं का. असे काही असतात उतावळा नवरा बुद्याला वाशी. मी आता लोकांना आज्ञा दिली की तुमचं काहीही बरं होण्याचं असलं तर ते मानसिक असलं पाहिजे. शारीरिकाकरता वनस्पतीमध्ये ही शक्ती ठेवलेली आहे, ती ईश्वरी शक्ती आहे आपली. जेवढे मानसिक रोगी असतील तेवढ्यांच्या करता तो उपाय काही करावं लागत नाही. नुसता मंत्राचा जप आणि हे दिलं आहे तेही तुमच्या हातनं तपश्चर्या घडावी ही जाणीव आपल्या लोकांमध्ये आम्ही उत्पन्न केली का? नाही उत्पन्न केली. त्यांना असं वाटलं जशी एखादी मर्यादेकडे जायचं आहे तसं पासलेगावकर ही एक मर्यादा झालं. मला सिंदूर लावित नाही तर माझी नाक गुदमरून गेला असतो. एका बाईनी नवस केला होता की महाराज मला पूर्ण झालं तर तुमच्यावर हिवाळ्यामध्ये 50 घागरी थंड पाण्याच्या घालून अभिषेक करीन. बरं झालं लोकांनी करू दिलं नाही म्हणून, नाहीतर महाराजाची समाधी व्हायला काही वेळ लागले. काही का होईना मेला आपला नवस मात्र पुरा झाला केले पाहिजे. तेव्हा मी पुढं कसं यावं या इच्छेने केलेल्या कर्मापेक्षा मी माझ्या राष्ट्राला पुढं कसं आणीन, समाजाला पुढं कसं आणीन ही भावना तुमच्या मनात असू द्या. आणि मग तुमची आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने कुंडलिनी ही शक्ती आहे, उत्थापित न झाली तर धन्यवाद ठीक आहे. हे आव्हानपूर्वक तुम्हाला सांग. पण असा अभ्यास मनापासून न केला तर
समजा तुम्ही दोन भजन म्हणणारे आहात, तुमच्या दोघांमध्येच भांडणं लागलं तर भजनाने भांडणं मिटतात आणि भजनाची भांडणं कुणी सोडवायची? साधूंनी भांडणं सोडवायची, साधू डोके फोडायला लागले तर मग कुणी सोडवायचं? ही प्रवृत्ती समाजातली काढून टाकल्या. मी साधकांना हा उपदेश करतो आहे की आपल्याला आतापर्यंत आपण भावनेच्या विवश होऊन काम करीत आलो. भावना ही फार मोठी शक्ती आहे. म्हणून जे मोठमोठ्या सुधारकांना करता आलं नाही त्या भावनाचे गाडे होता. अरे कधी कधी शिवाजीला सरंदार म्हणणारे हे कम्युनिस्टही शिवाजी महाराजांचा हा सरदाराचा पिंड आहे, हा काही खऱ्या देशभक्ताचा तो कम्युनिस्टच असला पाहिजे असं म्हणतो. पण ज्या वेळेला शिवाजीचं नाव घेतल्याशिवाय भागत नाही असं वाटलं की शिवाजीचे पुतळे ह्या कम्युनिस्टांनी उभारले. कशा करता आता ह्यांची काही मतं कमी झाली होती का? त्यांचं म्हणणारे शिवाजी काय आणि भवानी काय. जर आपला पक्ष प्रबल होत नसेल आणि जर अशी लढाईचा प्रसंग आला तर या टकरा देण्याकरता आपण सर्वांनी मिळून दिव्याच्या ज्योती विझवू देऊ नये. हे तुमचं लक्ष माझ्या बोलण्यामुळे त्या दिव्यांच्या ज्योतीकडे काय गेलं? त्याच्या ज्योती होते का? हा आता लक्ष द्या. हे आहे चित्त स्थिर असल्याचं लक्ष. पुन्हा एकदा लक्षात घ्या की सद्गुरु ज्योतिषे ज्योती मिलाव. या आत्मज्योतीला सद्गुरु पेटवायला तयार आहेत, पण तुम्ही त्यात तेलच टाकायला तयार का? भक्तीचं वैराग्याचं निष्ठेचं तरी हाताला दिवे दिले, पण लोकांनी म्हणू नये की पोराने दिवे लावले. म्हणून पुन्हा एकदा माऊलीजवळ प्रार्थना करा आणि काही शंका असतील तर मोकळे मनाने विचारा. एक अशी विश्वशक्ती आहे ज्या शक्तीतनं चेतन अचेतन हे दोन्ही तिचीच लेकरं आहे. जड ही तिचंच लेकरू आहे. जड लेकरू नसतं तर जड मातीतनं सजीव दाण्याला चेतना देऊन 10 दाणे नवीन तयार करण्याची शक्ती आली आहे. ती कुठून? तुम्ही त्यांना एक पेरता का 1000 एकाळी एका झाडा करता? एक दाणा पेरल्यावर हे एवढं 1000 दाण्याचं कधी स्वरती आलं. ते कशात? तिला उज्जीवक शक्ती म्हणतात. ही उज्जीवक शक्तीच आपल्याला इनऑर्गॅनिक आकर्षणाचं रूप घेते. तिला म्हणतात चुंबकीय आकर्षण. आणि ही शक्ती तुमच्यात सजीव झाली. या मुलाविषयी लहान लहान लेकराविषयी जे आकर्षण आहे हे काय चुंबकीय आकर्षण आहे? तुम्ही तुमच्या मुलांकडे आकर्षित होत आहे गुरुत्वाकर्षणामुळे. हे चुंबकीय ऑर्गॅनिक आकर्षण आहे. आणि असलं आकर्षण जनतेविषयी तुमच्या मनात उत्पन्न झालं. तो जनतेतला जनार्दन तुमच्या चित्तशुद्धीच्या मार्गामध्ये सहाय्य करून भूतदयेची कामं म्हणजे सेवेची खरी कामं आहेत. अशी भूतदया, सर्वात्मभाव, समता आणि निरहंकारता हे 4 व्रत आपल्याला पाळायचे आहेत. त्याच्यामध्ये लोक चढवून देतील. बरं काय बाळा माझा माझा चांगला भक्त आमचा चव्हाण इतके सुंदर पोवाडे करतो काय, पण यालाही सोडून देते की चव्हाण आता तुला महाराजाची सिद्धेश्वर माऊलीची कार्याची काय गरज आहे? तुला कुणीही स्वतंत्र जाता मोठा शाहीर म्हणू शकेल. असा अहंकार तुझ्यात आणखी आला नाही, पण यायला वेळ लागणार. म्हणून सावध राहा. म्हणून सांगा की आम्हाला ही कामं करायची आहेत ती समष्टी धर्मा करता. आणि समष्टी धर्म जागृत करण्याकरता शिवाजी महाराजांचं प्रत्येक चरित्रातलं अंग प्रत्यंग पाहिलं तर सामष्टिक गुण समाजाच्या अभिवृद्धीत कसे होतील या पलीकडे दुसरी चिंता नाही. तर काय जरूर होती घरचं काय तर लष्करच्या भाकरी बाद आहे. केव्हा घरावरून नांगर फिरवण्याचा नियम नाही. असे 3-3 वेळा त्यांच्या पुण्याच्या जहागिरीवर नांगर अक्षरशः फिरवले या बादशाह. पण घरावरून नांगर फिरला तरी माझ्या हृदयावरून नांगर फिरवण्याची शक्ती कोणत्याही बादशहात. शरीराला छिद्र झाली, जखमा झाल्या तर मनुष्य मरायला पाहिजे की नाही? आतडे बाहेर आले कुणाचे? त्या बाजी प्रभूचे. ते आतडे कोणतो आहे? एका हातात. लोक म्हणतात महाराज तुमच्या आतड्याकडे तर लक्ष ठेवा. म्हणतो कुणाचे आतडे? माझ्या भूमातेची आतडे तिच्या पोटात घातल्याशिवाय मला माझ्या आतड्याकडे पाहायला नाही.
त्याला भक्त नाही म्हणणार. ह्या परमार्थ सिद्धीतला साक्षात्कार होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. नसेल झाला तर तो परमेश्वरच खोटा. कारण परमेश्वर म्हणतो तू देहार्पण केला असतो, जहागीर मिळाली म्हणून असलेल्या जहागिरीवर लाथ होणार. आणि आतळे पोटातले कोंबीत असताना म्हणतो आहे की माझ्या देहातल्या प्राणांनो, तुमची शक्ती असेल तर चाळणी झालेलं गोळ्यांनी माझं शरीर बंदुकीच्या ह्या छिद्रातनं केव्हाही माझा प्राण गेला असता. पण माझा निश्चय असा आहे, तुम्ही म्हणा तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. मृत्यूला आव्हान देत सांगतो आहे की शरीराची चालणी झाली तरी माझ्या देहातनं प्राण जाऊ शकणार आणि नाहीच गेला. तशा तऱ्हेचा दृढनिश्चय तुमचा या धर्मकार्याविषयी आहे का, हे तयार करणाऱ्या सगळ्या माझ्या मातांची हे सत्य आहे की आमची आपली काही घ्या काय म्हणतात ते आमच्या काही. अरे आपल्या हा दळवी काही ती माझी एक मुलगी पहा, त्या दुसऱ्या तिच्या सहकारी मुली पहा. एकाचं नाव तेरे देसाई, तर दुसऱ्याचं नाव पंत देसाई, तर चौथीचं नाव नारी इंगळेकर. अशा कितीतरी बाया तिने माऊलीच्या सेवेकरता तयार केल्या. ही एक बाई जर एवढं काम करू शकते तर तुम्ही सगळ्या बायांनी निश्चय केला तर काय तुम्हाला अवघड आहे. ह्याकरता मी भुकेला आहे, तुम्ही मला देऊ घालता पण माझं पोट भरत पकवान खाऊ घालता, लाडू जिलब्या खा म्हणतात, मला पचत नाही पुढे. तर आम्ही देवाबाबतीतही असंच करतो. देवाच्या पुढं नारळ फोडतो, नरोटी देवाच्या उरावर, आणि त्यातलं खोबरं अर्ध सोयऱ्याला वाटायचं, नारकलाला वाटायचं, राहिलेल्यातली लसणाची चटणी करायची, म्हणजे 8 दिवस पुरते. त्यातले त्या देवही झाला, नवसही. अशा नवसामध्ये जिव्हाळा येईल काय. ह्या आमच्या माता बेहोश होतात त्यावेळेला खरोखरच त्यांची शुद्धी नाही. आता मी तुमच्या गळ्यात आनंद साप घातला तर तुम्ही कदाचित घ्या, पण अंगात आणल्यावर आमच्या मातांच्या अंगातच काय काहीला ढसून दिला तरी त्या भ्याल्या. म्हणून अशा भिन्नाऱ्या अंगात आणणाऱ्या माता मला नकोच आहे. आता सांगतात की आम्ही हर हर महादेवची गर्जना करीत आणि जय भवानी की जय म्हणीत आम्ही शिवाजी महाराजांचं कार्य धर्मरक्षणाचं संचारेश्वराच्या आज्ञेत करणार. असं आहे माझ्या माता सांगतात. मला किती मांस चढत असेल, मी तुम्ही न खाऊ घालताच तृप्त होतो. आणि नाहीतर तृप्त होण्याकरता कितीतरी माझ्या नावावर सोबत आणलेले असतात. एक गजानन महाराज झाले नागे फेकतात असं पाहिल्यावर आमच्या पात्रास या प्रांतात 8 गजानन महाराज निघाले. प्रत्येक जण बाप आपल्या पोटाला नागं फिरायला झाले. आणि गजानन महाराजांची खून काय, नागवास नाही म्हटली, डुकराची खूण आहे गजानन महाराजाची. गजानन महाराजांनी वस्त्र सोडली नाही, सुटली होती. त्यांनी देह फेकला नव्हता, देहभान विसर्जन झालं होतं. खंडाची खपली ओढून काढली नव्हती, परिपक्व खाऊन झाल्यावर आपोआप गळून पडलेली. नारळ कच्चा असतं तर फोडा, कोपरं फुटतं आणि नारळाची नरोटी सुद्धा. पण परिपक्व नारळ झालं कि मग त्याच्या नरोटीचे तुकडे झाले तरी त्या खोबऱ्याचा तुकडा न होता खोबळा तसा. असे ज्यांचं मन परिपक्व झालं आहे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी ही तरुण मुलं 14 वर्षाची, या पोरापेक्षा लहान वय असलेलं पर्वत तो खुलीराम बोस, या बाबू अरविंदाच्या घोषणेवरनं फासाच्या कत्त्यावर चढत असताना म्हणतो विश्वानुदेव समितून दुर्तानुपरासु यद भद्रंतन्न आसु. याच्यापेक्षा कल्याणकारी दुसरं काय असू शकतं. फासावर जाताना मरोज तोवर ज्यांनी किंचित चिंता केली नाही आणि शेवटाला तोंडावर फडकट टाकताना त्यांनी जय जयकार केला की मी अमर आहे, मला हा फाशीचा तख्ता मारू शकत. ही घोषणा त्यांनी नुसत्या टेबलावर बसून केली. फाशीच व्यासपीठ केला आणि त्याच्यावर उभं राहून भारत माता की जय असा जयघोष केला. अशा तऱ्हेची मुलं तयार जर आपल्यात झाले तर माझ्या माता राष्ट्राचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून अशा तऱ्हेची तरुण मंडळी तयार व्हावी
अशी माझी इच्छा. त्याच्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये हा भंडारी, हा माळी, हा कोळी, हा तेली आपला असतील तर आपल्याकडे येशील, त्याचा असेल तर त्याच्याकडे जाशील, अशी भावना आमच्यात नाही. आम्हाला आज्ञा दिली आहे तुकाराम महाराजांनी, म्हणा या कायाती धर्म नाही विष्णुदासा. तुम्ही मानलं का तुकारामाचं आहे म्हणून? आता म्हणाल इथं मानायला हरकत नाही, कारण इथं काही लग्नाचा प्रसंग. नुसत्या घोषणा करायच्या, जातीपाती मोडल्याच पाहिजे. एकाने परवा घोषणा दिली की शिवाजी महाराजांचं गाण गाण्याचा अधिकार फक्त शिवाजीच्या वंशातल्या मराठ्याला. आता त्या मराठ्यामध्ये दोन पडले, आमच्याकडे काही आहेत पाटील आणि काही आहेत देशमुख. देशमुख आणि पाटील कधी एकमेकाच्या सोयीची होऊ शकणार? जास्त हुंडा दिला तर पोरगी करायला हरकत नाही म्हणे, पोरगी देण्याला हरकत. आता ह्याच्यात कोण 96 कुळीचा आणि 92 कुळीचा समजायचा? जो शिवाजीचं कार्य करण्याकरता तर हातावर शिर घेईल, तो शिवाजीच्या हृदयातल्या वंशात जन्म घेतल्याशिवाय राहणार. हा संदेश आपल्याला लोकांना शिकवायचा. त्याच्यामध्ये बामणाचा असतील तर तिकडं जाशील, तुम्ही बामणाचा मी बी बामणाचा कसं, अशा कल्पना डोक्यातच यायला. अरे आम्ही तर सज्जन असलेला रोहिदास सांबार सुद्धा ब्राह्मण असू शकतो असं म्हणतो आहोत. तिथं ब्राह्मणाचं लक्षण कातडा आणि वंश ठेवलेला. मोटर ड्रायव्हरचा मुलगा मोटर ड्रायव्हरच होईल असेल, तुम्ही हमी देता काय? ड्रायव्हिंग न शिकताच मोटर ड्रायव्हर, आणि जगाचा मुलगा आपाप जे असं होतं काय? जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत अनुवंशिक गुणाला काही मर्यादा आहे, आणि त्या उपार्जित धर्म मुलात उतरत नसतात. जे नैसर्गिक असतात ते बीजगर्भ धर्म पुढच्या पिढीला जातात. प्रत्येक धर्मदार, नाहीतर मग सगळ्या मराठ्यांनी शिवाजी सारखं शिवाजी करता धर्माकरता लढण्याच्या ऐवजी विजापूर बादशाह करता कशा करता लढते? विजापूर बादशाह यांच्या रक्तात अशा ह्या खोट्या खोट्या शब्दी सांगून त्या भगवान शिवाजी महाराजांचं नाव बदनाम करून महान पातक आहे. असलं पातक न करता आपण आता एकत्रित या आणि सांगा की याच्यामध्ये ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, मराठी आहेत, इतकंच काय पण पारसी बाया सुद्धा आहेत काय. आणि आमचा हा फर्नांडिस याचा दोस्त माझा शिष्य आहे. काय खोटी खरी गोष्ट आहे? खोटी म्हणजे आमचं वैर ख्रिश्चनाशी नाही, मुसलमानाशी नाही, येशू ख्रिस्ताच्या नावाने देशाचे तुकडे पाडणाऱ्या दुष्टवृत्तीशी आमचं वैर. ही दुष्टवैर वृत्ती जर तुमच्यात तयार झाली तर तुमच्या सुद्धा दुष्टवृत्तीशी माझं वैर राहील, कोण्या माणसाशी वैर राहणार. आणि इतकं हे तत्वज्ञान पचवायची तयारी असली तर शिवाजी महाराजांच्या उत्सवाची तुंतुने गा, नाही तर त्या बिचाऱ्या शिवाजी महाराज सुद्धा रागावण्याचा प्रसंग आहे. शिवाजी म्हणे की मला पुतळ्याला घोड्यावर बसवतात पण हृदयावर काहीच बसवी. ज्याच्या हृदयामध्ये शिवछत्रपतींचा धर्मरक्षण करण्याचा अभिप्राय आणि तत्व बसलेला आहे तो मराठा. मग तो प्रभू असो, वाचकरशी असो, कराडा असो, मराठा असो. मराठातले असतात त्याला म्हणतात हे वर हाडी आहे. मराठ म्हणजे कळलं, ज्याचं हाड वरती आलंय त्याला म्हणतात वर हाड. काही कराडे आहे, काही वराडे आहे, आणि आमचं काय आहे? आमचे सगळेच आहे. पुन्हा एकदा म्हणा आमचं हे तत्वज्ञान सर्वांचा उद्धार करी, दुष्टाचा सुद्धा उद्धार करण्याची शक्ती आपल्या प्रेमात असली पाहिजे. आणि ही शक्ती तुमच्यातली जागृत करण्याकरता शुद्ध भावनेने प्रतिकार करा हा नियम तुम्हाला देऊ. आता ह्यावर काही शंका असतील तर विचारा असं माझं म्हणणं. कोणत्याही शंका विचारा, त्या मात्र निगमनाच्या नियमाला धरून असाव्यात, नाही तर निगमनाच्या त्या नसतील. काही आध्यात्मिक अडचणी असतील त्या विचारा. भूतदया हे तत्व तुम्हाला मान्य आहे का? खरं सांगा, माझ्या तोंडापुरतं मी रागावेल म्हणून सांगू, मी रागावणारच नाही तुमच्या या बाबतीत. पण तुम्ही उद्या गुरुच्या नावाने गुरु नाम बजरबट्टू, शिष्या नाम सुकाळ खट्टू असं करायला लागलं तर सोबत रागावं. पुन्हा सगळे एका दिलाने एकत्रित या. काल तुम्हाला ज्या ब्रह्मांड कुंडलिनीचं उत्थापन करून सर्वांची असलेली कुंडलिनी शक्ती एकच आहे
असं एक शक्ती कुंडलिनीची, बाकी ह्याची कुंडलिनी जगदंबा आहे, ती वेगळी, ह्याची वेगळी, ह्याची वेगळी. हे काय द्रव्याचे मर्यादित नियम तुम्ही कुंडलिनी नावाच्या शक्तीत लावणार आहे? नुसतंच पाठ करतात पतंजलीचं इंग्रजी भाषा. माझ्याशी इंग्रजी बोला, आता मला माहिती आहे ह्याने इंग्रजी येत नाही म्हणून ते माझ्याशी इंग्रजीतच आईस पाण्यात टाक म्हणतात. माझ्याकडे येतात दर्शनाला, त्या आमच्या काय मेसेज का काय सांगतात, मिसेस का मिसेस काय, त्या आमच्या मिसेस आहेत. मला काहीच कळलं. मला वाटलं ते काय मेसेज म्हणून एक येत असतो त्या पोस्टद्वारा, ते तसं काय आहे का? अहो ते मेसेज म्हणजे निरोप आहे म्हणे. हे ते त्या पोट्याला विचारलं तर त्याच्या डोक्यात आई, मातृदेवता ह्याच्यात ज्या कल्पना दिल्या आहेत त्या काडीमोड करणाऱ्या नवऱ्याशी बायकोशी लागूच होऊ शकत. नवऱ्याचं बायकोचं प्रेम मरोज तो राखंड राहिलं आणि ते जर सौंदर्या करतात असेल आणि त्या बायकोपेक्षा अधिक सुंदर एखादी दुसरी भवानी भेटली तर त्याच्या पहिल्या प्रेमावर ब्लॉटिंग पेपर पडल्याशिवाय राहणार. पुन्हा एकदा म्हणा की प्रेम शुद्ध पत्नीवर करणं आणि पत्नीने पतीवर करून दोघांनी राष्ट्रावर प्रेम करण्याकरता ग्रहस्थाश्रम आहे, अशी शपथ आपण घेतलेली आहे. समान विवाह समान हृदया निवाह समान सुखो निवाह सुहासती सुहास. आमची दोघांची आता हृदय एक झाली अशी शपथ घेतली की नाही? लग्नच झाली नाही तुम्ही काय बाबा? समजी तुझी आताची बायको आवडते बरं आहे, पण हिच्यापेक्षा एखादी आणखी एखादी सुंदर निघाली आणि ती म्हणाली तुला काय ही अशी भेटार बायको साजते काय, मी तुला अशी पापडी आणून देतो की तिच्या थोबाडाकडे बघता बघता तुला झोप सुद्धा येऊ चालेल काय? मी गाणं सांगितलं लग्न करण्याच्या आधी विचार कर, लग्न केल्यानंतर असं केलंस की मग मी काय दंड आहे म्हणलं ठोकून काय लक्षात आलं? विचारात आला शपथ घेताना. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.